हे चिरकुट आमचं आजकाल असं थेरं करतात बघा. उरलेल्या पिठाचे मस्त खुसखुशीत आप्पे करून घेतले होते आणि जी रानटी भाजी होती तिची बघा असे वडे करून घेतले, कारण भाजी चवीला नाही लागली म्हणून वडेच करून घेतलं. आणि बर्फ झालेल्या वांगीची मस्त आमटी करून घेतली जी भारी लागली होती. आणि अशी रानटी भाजीची बघा असे कोथिंबिरी वडे शिजवून घेतलं होतं. सकाळच्या मॉर्निंगला बघा संध्याकाळची रुटीन म्हणजे भाजीपाला निवडत होते तर गॅसवर दूध हे लक्षातच राहिलं नाही. आजकाल माणसांप्रमाणे दुधाने पण दागा दिला, पण काय करणार नाही, असं का कामं मला डबल लागली. आणि नवऱ्याने मस्त सोमवारच्या आमच्याकडे भाजीपाला असतो तो गावठी रानटी कढीपत्ता वगैरे सगळी भाजी आणि आंबे तर बघून खुशच झाले होते. हा जो नवऱ्याने काय घोळ घातलाय तर तो घोळ नीट करत होते, म्हणजे घोळ नाही हो, घोळाची भाजी होती. पण जवळजवळ या भाजीला कुठं बघून बघून माझं मस्त काय फिरलं, म्हणले कुठून कसं काय सोलावं तेच कळत नाही, म्हणून असं काय टाइमपास करत होता. म्हणलं निदान डोक्यात नाही निदान हातात तरी घेऊन म्हणलं व्हिडिओ काढत बसावं. ही अशी घोळाची भाजी साफ करता करता 2-2.5 तास मला ही भाजी साफ क्लीन करून ठेवली. आणि जवळजवळ मी नवऱ्याकडे बघते आणि भाजीकडे वाईज बघते. असं छोटा मोठा भाजी क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवला. आणि पोरगी बघा आज मोबाईलच्या नावाखाली आमच्या असं काय शिकते, अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. आता काय खरं नाही, कुणाला काय पार्लर बिलरचं काय करायचं असलं तर तुम्ही आमच्या घरी येऊ शकता, पण मी त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. बघा पोरगं माझं मस्त पेंटिंग करत होतं दिवसभराचा लसूण सोलला. बाय.